श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। तर पहा, उद्या आहे 1 नोव्हेंबर आणि उद्या आहे बुधवार। तर बुधवारी आलेली आहे संकष्टी चतुर्थी आणि संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित असतेच, पण हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवस हा कोणत्या ना कोणत्या देवी देवतांना समर्पित असतो। त्याचप्रमाणे बुधवार हा सुद्धा गणपती बाप्पांना समर्पित असतो। त्यामुळे या संकष्ट चतुर्थीला एक अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि आपल्याला या दिवशी गणपती बाप्पांना प्रसन्न करून घेण्यासाठी आणि गणपती बाप्पांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपल्याला काही उपाय आणि सेवा सुद्धा या करायच्या आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावशाली आणि एक महत्त्वाचा उपाय सांगणार आहे आणि तो एक असं जे फूल आहे तर ते तुम्हाला या ठिकाणी अर्पण करायचं आहे। त्यामुळे तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा ही फक्त एका दिवसात पूर्ण होईल असा हा अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। तर पहा, गणपती बाप्पा जे आहे तर ते बुद्धीचे देवता, ज्ञानाचे देवता आणि विघ्न नष्ट करणारे, विघ्न दूर करणारे, संकट दूर करणारे हे गणपती बाप्पा अतिशय सर्वांचे लाडके देवता आहेत। अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत गणपती बाप्पा हे सर्वांनाच आवडतात आणि कोणत्याही शुभ कार्याची जेव्हा आपण सुरुवात करत असतो तर तेव्हा सर्वप्रथम गणपती बाप्पांना आवाहन केले जाते, गणपती बाप्पांची पूजा केली जाते आणि त्यानंतरच त्या शुभ कार्याची सुरुवात केली जाते आणि ते शुभ कार्य हे व्यवस्थितरित्या पार पडत असतं। आपण जे पण शुभ कार्य करत असतो किंवा महत्त्वाची पूजा करत असतो तर त्या पूजेमध्ये आणि त्या शुभ कार्यामध्ये कुठल्याही प्रकारचं संकट, विघ्न येऊ नये यासाठी गणपती बाप्पांची सर्वप्रथम पूजा ही केली जाते। इतकं महत्त्वाचं स्थान हे गणपती बाप्पांना दिलं जातं। तर पहा, तुम्हाला मी उपाय जो सांगणार आहे तर तो उपाय तुमच्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी करायचा आहे। प्रत्येकाच्या मनामध्ये छोटी छोटी इच्छा असते, कधी मोठी इच्छा असते आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण भरपूर कष्ट, मेहनत, तडजोड सुद्धा करत असतो। आपल्या आयुष्यामध्ये आपण भरपूर तडजोडी करत असतो, पण कधी कधी काय होतं तर भरपूर कष्ट, मेहनत करून सुद्धा आपल्याला इच्छित फळ जे आहे तर ते प्राप्त होत नाही आणि ती इच्छा जी आहे तर ती पूर्णत्वास जात नाही, कारण त्यावेळेला आपलं नशीब जे आहे तर ते आपल्याला साथ देत नाही आणि म्हणूनच आपल्या इच्छा सुद्धा पूर्ण होत नाहीत किंवा आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी दोष किंवा अडचणी असतात आणि त्या सुद्धा कधी कधी आपल्या इच्छा पूर्ण होऊ देत नाहीत। मग तुमची धनप्राप्तीबद्दलची एखादी इच्छा असेल किंवा लक्ष्मी प्राप्तीबद्दलची इच्छा असेल किंवा व्यवसायाबद्दलची इच्छा असेल किंवा तुमची शिक्षण प्राप्तीबद्दलची इच्छा असेल, व्यवसायाबद्दलची तुमची काही जर इच्छा असेल आणि त्या व्यवसायामध्ये तुम्हाला व्यवस्थित प्रॉफिट मिळावा अशी इच्छा असेल, नोकरीमध्ये तुमची काही एखादी इच्छा असेल, घर घेण्याबद्दलची इच्छा असेल, गाडी घेण्याबद्दलची इच्छा असेल, तर कोणत्याही इच्छापूर्तीसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। हा उपाय तुम्ही सकाळपासून ते अगदी रात्री 12 वाजेपर्यंत कधीही करू शकतात। अतिशय प्रभावशाली असा हा उपाय आहे आणि त्यातच पहा, उद्या आहे संकष्टी चतुर्थी आणि बुधवार सुद्धा आलेला आहे। त्यामुळे या बुधवाराला सुद्धा एक विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि या दिवशी तुम्ही जेवढा पण सेवा आणि उपाय कराल तर त्याचं तुम्हाला जास्तीत जास्त फळ हे प्राप्त होणार आहे। आता तुम्हाला काय करायचं आहे पहा, जास्वंदाची जी फुलं असतात तर ती तुम्हाला घ्यायची आहेत, कारण जास्वंदाचं फूल जे आहे तर ते गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे। त्याचप्रमाणे दुर्वा सुद्धा या गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहेत। तर तुम्हाला काय करायचं आहे, 5 जास्वंदाची फुलं घ्यायची आहेत, पण ही जी फुलं आहेत तर ती तुम्हाला लालच घ्यायची आहेत। पांढरी पिवळी जी जास्वंदाची फुलं असतात तर ती तुम्हाला घ्यायची नाही आहेत, कारण गणपती बाप्पांना फक्त जास्वंदाचं लाल रंगाचं फूल हे अतिशय प्रिय आहे। त्यामुळे लाल रंगाचं जास्वंदीचं फुलच तुम्हाला घ्यायचे आहेत। आता तुम्हाला 5 फुलं घ्यायची आहेत आणि त्यानंतर 5 दुर्वांच्या ज्या जोड्या आहेत तर त्या सुद्धा तुम्हाला घ्यायच्या आहेत। 5 दुर्वांच्या जोड्या कशा घ्यायच्या आहेत तर 5 दुर्वा ज्या आहेत तर त्याला तुम्हाला एक एक गाठ मारायची आहे आणि त्यानंतर ती जोडी जी आहे तर ती तुम्हाला पुन्हा दुसऱ्या 5 दुर्वा घ्यायच्या आहेत, त्याला सुद्धा तुम्हाला एक जोडी बनवायची आहे। अशा प्रत्येकी 5 दुर्वांच्या तुम्हाला एक एक जोड्या तयार करायच्या आहेत आणि या जोड्या तुम्हाला तयार करून झाल्यानंतर जास्वंदाची फुलं घ्यायची आहेत आणि त्यानंतर तुम्हाला जी लाल फुलं म्हणजे जी जास्वंदाची फुलं आहेत तर त्याची जी पानं असतात बघा, हिरवी जी पानं असतात तर ती हिरवी पानं जास्वंदाच्या फुलाची तुम्हाला घ्यायची आहेत। 5 जास्वंदाची फुलं, प्रत्येकी 5 दुर्वा असणारी एक जोडी, अशा 5 जोड्या आणि 5 लाल जास्वंदाची पानं अशी तुम्हाला घ्यायची आहेत। आता यानंतर काय करायचं आहे पहा, तर तुम्हाला प्रत्येक पानावरती तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे तर ती इच्छा तुम्हाला लिहायची आहे। आता 5 पानं तुम्ही घेतलेली आहेत, 5 पानांवरती तुम्ही तुमच्या समजा नोकरी प्राप्तीबद्दलची इच्छा असेल किंवा तुम्हाला नोकरी प्राप्त होत नाही तर तशी इच्छा तुम्हाला लिहायची आहे।
त्यानंतर तुम्हाला एक धागा घ्यायचा आहे आणि त्या धाग्याला तुम्हाला 5 पानं 5 दुर्वांची तुम्हाला एक माळ बनवायची आहे। माळ बनवून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर तो शेंदूर असतो पहा, तर तो थोडासा शेंदूर तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्या शेंदुरामध्ये तुम्हाला थोडंसं तेल टाकायचं आहे। आणि आता हे तेल तुम्ही जे दिव्यासाठी वापरता, पूजेसाठी वापरता, तर ते तेल तुम्हाला त्या शेंदुरामध्ये टाकायचं आहे। पाणी अजिबात टाकायचं नाहीये, तेल टाकूनच तुम्हाला त्या शेंदुराची पेस्ट बनवून घ्यायची आहे। आणि एक एक टिळा जो आहे किंवा एक एक जो डॉट आहे तर तो तुम्हाला प्रत्येक दुर्वाला आणि प्रत्येक पानाला आणि त्या फुलाला तुम्हाला लावायचा आहे। तर तो शेंदूर जे आहे तर तो तुम्हाला बनवून घ्यायचा आहे आणि तो शेंदूर तुम्हाला त्यानंतर तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे आणि जी माळ आपण तयार केलेली आहे ती माळ आणि तो नारळ घेऊन तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जायचं आहे। हा उपाय तुम्हाला शक्यतो करून मंदिरामध्येच करण्याचा तुम्ही प्रयत्न करा, कारण की मंदिरामध्ये ज्या सकारात्मक ऊर्जा असतात तर त्या ऊर्जा किंवा त्या ऊर्जेमध्ये जेव्हा आपण उपाय करत असतो, त्या सहवासामध्ये आपण जेव्हा जात असतो तर त्यावेळेला आपलं मन सुद्धा खूप निरोगी असतं, आपल्या मनामध्ये एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा असते आणि त्यामुळे आपण जेवढे पण काही उपाय करत असतो तर ते अगदी चांगल्यारीत्या आणि व्यवस्थितरित्या पार पडत असतात। म्हणून तुम्ही शक्यतो प्रयत्न करा, हा उपाय तुम्ही गणपती बाप्पांच्या मंदिरामध्येच कराल। आता ज्यांना गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन हा उपाय करणं शक्य नाही, काही अडचण असेल तर मग हा उपाय तुम्ही स्वतः घरामध्ये सुद्धा केला तरीही चालेल। घरामध्ये तुमच्या जर गणपती बाप्पांचा फोटो असेल, मूर्ती असेल तर अगदी सांगितल्याप्रमाणे तुम्ही हा उपाय करू शकता। आता या वस्तू घेऊन तुम्हाला मंदिरामध्ये जायचं आहे। मंदिरामध्ये गेल्यानंतर तिथे तुम्हाला धूप अगरबत्ती लावलेली असेल तर उत्तमच आहे आणि जर अगरबत्ती लावलेली नसेल तर मग तुम्ही एखादी अगरबत्ती तुमच्या घरातनं घेऊन जा। कोणतीही पूजा किंवा शुभ कार्य आपण ज्यावेळेला करत असतो तर त्यावेळेला सर्वप्रथम अग्नीला साक्षी मानून आपल्याला ती पूजा आणि ते शुभ कार्य करायचं असतं। त्यामुळे तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही दिवा सुद्धा तुमच्या सोबत घेऊन जा आणि जर दिवा घेऊन शक्य नसेल तर मग तुम्ही अगरबत्ती नेली तरीही चालेल। तर अशा पद्धतीने सर्वप्रथम तुम्हाला तिथे अगरबत्ती किंवा दिवा लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे, आपण जी माळ बनवलेली आहे तर ती माळ तुम्हाला गणपती बाप्पांच्या गळ्यामध्ये घालायची आहे आणि जो नारळ आहे तर तो तुम्हाला गणपती बाप्पांच्या चरणी ठेवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला तिथे बसायचं आहे आणि एक वेळेला गणपती बाप्पांचं अथर्व शीर्षाचं तुम्हाला पठण करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांचं संकटनाशक स्तोत्र आहे तर त्याचं सुद्धा तुम्हाला एक वेळेला पठण करायचं आहे। त्यानंतर उठायचं आहे, गणपती बाप्पांना तुम्हाला नमस्कार करायचा आहे, तुमची इच्छा जी आहे तर ती गणपती बाप्पांना तुम्हाला सांगायची आहे, प्रार्थना करायची आहे आणि गणपती बाप्पांना तुम्हाला साकडं घालायचं आहे आणि त्यानंतर हा नारळ तुम्हाला उचलून घ्यायचा आहे आणि बाहेर जाऊन तो नारळ तुम्हाला फोडायचा आहे। त्याचे 5 तुकडे तुम्हाला करायचे आहेत, गणपती बाप्पांच्या चरणी तुम्हाला ते अर्पण करायचं आहे आणि तो प्रसाद तुम्हाला स्वतः सुद्धा खायचा आहे आणि तुमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला सुद्धा तो प्रसाद म्हणून तो नारळ तुम्हाला खायला द्यायचा आहे। किंवा त्या नारळामध्ये तुम्हाला त्या नारळापासून तुम्ही एखादा गोडाचा पदार्थ तयार सुद्धा करू शकता किंवा तसाच नारळ जो आहे तर तो तुम्ही खोबरं म्हणून जे आहे तर तो प्रसाद सुद्धा तुम्ही नुसता खाल्ला तरीही चालेल। फक्त तुम्हाला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, हा नारळ जो आहे तर तो तुम्हाला कोणत्याही भाजीमध्ये किंवा मसाल्यामध्ये अजिबात वापरायचा नाहीये आणि तुम्हाला जर तुम्ही हा उपाय जर घरामध्येच करणार असाल तर उपाय तुम्हाला घरामध्ये कसा करायचा आहे तर घरात सुद्धा तुम्ही करू शकता, पण जास्तीत जास्त तुम्ही प्रयत्न करा हा उपाय तुम्ही मंदिरामध्येच कराल। हा अतिशय प्रभावशाली असा हा उपाय आहे, तुम्ही नक्कीच करून पहा, त्यामुळे तुम्हाला त्याचा 100% फळ मिळेल। त्याबरोबरच तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा सुद्धा नक्की पूर्ण होणार म्हणजे होणारच। तर असा हा उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी नक्की आवर्जून करायचा आहे। तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।